आरएसएसच्या मानहानी प्रकरणात भिवंडी न्यायालयामध्ये दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे वकील ॲडव्होकेट नारायण अय्यर यांनी दिली आहे। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे इथं आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे आरएसएस या संघटनेचा हात असल्याचं विधान केलं होतं आणि त्या विरोधात आरएसएस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयामध्ये आरएसएस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल फिर्याद दाखल केली होती। म्हणजे त्यांना फ्रेश जामीन देणं आहे, कारण का अगोदरचे जे जामीनदार होते शिवराज पाटील साहेब ते एक्सपायर झाल्या कारणाने क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अनुषंगाने नवीन जामीन देणं बंधनकारक आहे। त्या दृष्टीने उद्या ते स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून एक फ्रेश जामीन आम्ही देत आहोत आणि सदरची ही जी मानहानीची केस आहे ही सुनावणीसाठी